नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नगर परिषद निवडणुकीत सर्व पक्षांचे शक्ती प्रदर्शन। नाना पटोले यांचा सरकारवर आरोप। भंडारा शहरात नगर परिषद निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय चुरस पाहायला मिळाली। काँग्रेसनं नामांकन दाखल करताना कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्यातील 4 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असून भंडारा शहरात सर्वच पक्षांकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे प्रदेश नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर तीव्र टीका केली। ते म्हणाले, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची वाढती संकटे आणि ढासळलेली कायदा सुव्यवस्था यामुळे महाराष्ट्रातील जनता सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहे। भंडाऱ्यातील स्थानिक राजकारणावर भाष्य करताना त्यांनी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करताना सांगितले की गेल्या 10 वर्षात या पक्षांनी मिळून भंडाऱ्याची दुरवस्था केली आहे। त्यांचा भ्रष्टाचार जनतेच्या लक्षात आला असून जनता काँग्रेससोबत उभी आहे। पुढे बोलताना पटोले यांनी दावा केला की भंडारा शहरासह गोंदिया जिल्ह्यातील 4ही नगर परिषदांमध्ये काँग्रेस आणि आघाडीचे उमेदवार बहुमतानं विजयी ठरणार आहेत। अलायन्स धोरणाबाबत ते म्हणाले, ज्या ठिकाणी स्थानिक नेते निर्णय घेतील तेथे आघाडी होईल, अन्यथा काँग्रेस स्वबळावरच लढेल। शेवटी त्यांनी म्हटले की महाराष्ट्रातील जनतेचा मॅन्डेट स्पष्ट आहे। भंडारा शहरातलं नामांकन पत्र दाखल करण्यासाठी काँग्रेस आणि आमचे जे अलायन्स आहे त्यांच्यामध्ये पाहिलेला उत्साह आणि जनतेमध्ये सुद्धा आज भंडारा शहरामध्ये असलेल्या मग शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल जे आज सत्तेमध्ये आहे, या सगळ्यांचा भ्रष्टाचार हा जनतेच्या लक्षात आहे। आणि भंडाऱ्याची जी दुर्दशा गेल्या 10 वर्षात ह्या तिघांनी मिळून जी केलेली आहे ती भंडारा शहराच्या जनतेला समजलेली आहे। काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्स या सगळ्या घटकाच्या लोकांनी आणि भंडारा शहरातील जनतेचा आशीर्वाद हा काँग्रेस आणि काँग्रेस अलायन्सच्या सोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे। बहुमतानं या ठिकाणी आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार असतील, आमचे सदस्य असतील, ते निवडून येतील। हीच परिस्थिती मग भंडारा जिल्ह्यातील अजून 3 भंडारा सोडून त्याही नगरपालिकेमध्ये आहे। गोंदिया जिल्ह्यामध्येही 4 नगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्याही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि अलायन्स आपल्याला बहुमतानं निवडून आलेलं पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरुवातीला आम्ही सांगितलेलं होतं की त्या ठिकाणचे नेते आणि कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे अलायन्स होणार, नाहीतर मग त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई पण केली जाईल। तसंच चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रात दिसते आहे। पण मला असं वाटतं की सरकारच्या विरोधात लोकांचं मॅन्डेट आहे, लोकांचा तीव्र विरोध आहे। मग शेतकरी असेल, बेरोजगार असेल, महागाई असेल, या सगळ्या मुद्द्याला घेऊन आणि कायदा सुव्यवस्था हा संपूर्ण संपुष्टात आलेला आहे, हे सगळे मुद्दे आज जनतेच्या डोक्यात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र चीड आपल्याला जनतेमध्ये पाहायला मिळते आणि म्हणून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त सदस्य महाराष्ट्रामध्ये निवडून येतात।